यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे साहेब, त्याचबरोबर ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेले आहे। तेलंगणा असेल किंवा आंध्रामध्ये असेल तिकडे एसटी कॅटेगरीमध्ये आणि कर्नाटकामध्ये एससी कॅटेगरीमध्ये, परंतु आमची मागणी आहे की संपूर्ण बंजारा समाज हा एसटी कॅटेगरीमध्ये यायला पाहिजे, ही सर्वात मोठी मागणी आहे आमची। आगामी विधानसभा निवडणुका येत आहेत, तर बंजारा समाजाच्या वतीने कोण उमेदवार उभा करणार आहे का तुम्ही? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे 50 मतदारसंघ आहेत जे की बंजारा बहुल आहे आणि बंजारांची ताकद आहे आणि बंजारा त्या ठिकाणी निर्णायक आहे आणि असे 50 सिलेक्टेड जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत आणि तशी बांधणी देखील आमची चालू आहे। त्या मतदारसंघामध्ये आम्ही तिकीट मागणीसाठी वेगवेगळ्या पक्षातून आमची चालू आहे मागणी। आम्हाला एकत्र येण्यासाठी किंवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी एखादी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी आमदार प्रताप सरनाईक साहेबांकडे केली होती, म्हणजे आमच्या कृती समितीकडून सगळ्या मिळून। तर आमदार प्रताप सरनाईक साहेब ही मागणी या मेळाव्यामध्ये घोषित करणार आहे की बंजारा समाजाला मी एक हॉल म्हणून देणार आहे म्हणून। आणि आपल्या कोपरी टोल नाका ते खारेगाव टोल नाका ते वसंतराव नाईक साहेबांचा छोटासा बोर्ड आहे, ते बोर्ड मोठ्या फलकमध्ये लावावा, ही अशी 2 मागणी आमची एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब कडे राहणार आहे। आम्ही निमंत्रण दिलेलं आहे सर्वांना, जसे की खासदार नरेश मस्के साहेब असतील, आमदार निरंजन डावखरे साहेब आहेत किंवा केळकर साहेब आहेत, फाटक साहेब आहेत, त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक त्यांचा देखील आम्ही नागरी सत्कार घेणार आहोत त्या मेळाव्यामध्ये। कारण प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या बंजारा समाजासाठी समाज भवन देणार आहेत त्यांनी आणि त्याची घोषणा देखील त्या मेळाव्यामध्ये ते करणार आहेत। मिथुन राठोड, सेवा फाउंडेशन प्रवक्ता, ठाण्यामध्ये येत्या रविवारी 29 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य बंजारा मेळावा आयोजित करण्यात येत आहे आणि इतर समाजाच्या करिता तळागाळातील पालघर या शहर आणि जिल्ह्यामध्ये बंजारा समाज बहुसंख्येने राहतोय आणि ह्या बहुसंख्येने राहणाऱ्या बंजारा समाजाचा सामाजिक प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आमचे काही बंजारा बांधव सक्रिय आहेत, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मुख्यमंत्र्यांसमोर ही आमची जी काही समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न ह्या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। आणि तर काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेण्यात आली, काय नेमकी तुमची? मॅडम, ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतोय। ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत, ह्या समस्याचा निराकरण माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा। आणि दुसरी गोष्ट आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी 5000 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला समाज भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत। त्यांचाही नागरी सत्कार आहे आणि या नागरी सत्कारासाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याकरिता हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे। समस्त ठाणेकरांना काय आवाहन कराल आणि कधी कुठे हा कार्यक्रम असणार? हा कार्यक्रम रविवार 29 सप्टेंबर 2024 या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड MMK हॉल, आर मॉल जवळील MMK हॉल येथे दुपारी 3 ते 6चा टायमिंग आहे। यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे।